नमस्कार, जय श्रीराम मंडळी. मी ह्याआधी एक व्हिडिओ केलेला आहे की राहुल गांधी यांची प्रतिमा ही दिवसेंदिवस अधिकाधिक लोकप्रिय बनत चाललेली आहे आणि ती प्रतिमा ही अधिकाधिक प्रगल्भ होत चाललेली आहे, बनत चाललेली आहे. आता लोक समाज हा राहुल गांधींकडे एक पोरकटपणा म्हणून बघत नाही आहे किंवा त्यांची खिळी उडवत नाही आहे. जशी 5 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी 10 वर्षे बोलवली जात होती की राहुल गांधी म्हटल्यावर कोणी गांभीर्याने घ्यायचं नाही, गांभीर्याने घ्यायचं नाही, कोणी खिल्ली उडवायची, पोरकटपणा म्हणून बघायची, हास्यास्पद ठरवायची. आता तसं राहिलेलं नाही. एकूणच सगळ्या तुम्ही जर प्रतिक्रिया बघितल्या राहुल गांधींविषयीच्या यूट्यूबवरच्या, इंस्टाग्रामवरच्या, फेसबुकवरच्या, आणखी अन्य माध्यमांवरच्या, तर राहुल गांधींविषयी राहुल गांधींविषयीच्या प्रतिक्रिया अतिशय चांगल्या आहेत. तुम्ही त्यांच्या जवळजवळ 87% प्रतिक्रिया चांगल्याच आहेत. त्या आता थिल्लर अशा प्रतिक्रिया आल्या नाही. मी राहुल गांधीकडे कोणी अशा नजरेने आता बघत नाही. ही चांगली गोष्ट आहे. माणसाच्या व्यक्तिमत्वात बदल होत असेल तर ती स्वागतार्ह गोष्ट असते. स्वागतार्ह गोष्ट आहे की मनुष्य हा दिवसेंदिवस स्वतःमध्ये बदल घडवला पाहिजे. राहुल गांधी स्वतः बदल घडवला असेल. राहुल गांधींनी ते मध्यंतरी साधारणपणे 2-1 महिन्याच्या काळात रजेवर गेले होते. तर त्या काळात त्यांनी काही शिक्षण घेतलं असेल, प्रशिक्षण घेतलं असेल, एखाद्यामध्ये चिंतन शिबिरात गेले असतील समजा. आता गेले असतील असं म्हणतोय, गेले असं म्हणत नाही, पण ते त्यांच्या फायद्याचे ठरलेलं आहे. गेलेले असतील तर त्यांच्या फायद्यात ठरलेलं असावं, कारण त्यांच्यात बदल झालेले नक्की. आणि हा बदल नक्की स्वागतार्ह असतो. स्वागतार्ह असला पाहिजे की मनुष्य आहे तसं राहून चालणार नाही, स्वतःमध्ये बदल घडवत राहिलं पाहिजे. आपल्या उणीवा ज्या आहेत, आपल्या ती कमतरता आहे ती शोधता आली पाहिजे आणि उणीवा दूर करून आपल्यातल्या कमतरता आहेत त्या आपण ओळखता आल्या पाहिजेत. जमेच्या गोष्टी आपल्या कोणत्या आहेत ह्याही आपल्याला कळल्या पाहिजेत आणि आपली जी प्रतिमा आहे, की व्यक्तिमत्व आहे ते कसं बदलता येईल यासाठी माणसाने प्रयत्न केला पाहिजे. त्यामध्ये अधिकाधिक परिपक्वता आली पाहिजे, अधिकाधिक प्रगल्भ होत गेलं पाहिजे. त्यासाठी माणसाने अभ्यासू बनण्याची गरज असते, शिकण्याची गरज असते. काही गोष्टी, समाजातल्या अनेक गोष्टी आत्मसात करण्याची गरज असते. आपल्याकडे जे नाही आहे ते आत्मसात केलं पाहिजे. आपली निरीक्षण शक्ती ही फार महत्त्वाची असते. सतर्क राहणं, सजग राहणं हे फार महत्त्वाचं असतं. तेव्हा माणसाने सतर्क राहिलं पाहिजे, सजग राहिलं पाहिजे. आणि नवनवीन ज्ञान आपल्याला जे कळत नाही, आपल्या मतांवर आपण ठाम राहायचं नाही, तर नवीन जे कळेल ते आपण आत्मसात केलं पाहिजे आणि स्वीकारलं पण पाहिजे. की मला हे माहीत नव्हतं, मला कळलं, हे बरं झालं. आता माझ्या ज्ञानामध्ये, अल्पज्ञानामध्ये भर पडली, तर माणसाने बदललंही पाहिजे. तर राहुल गांधींनी स्वतःला बदलवलं असेल प्रयत्नपूर्वक तर ते स्वागतार्ह आहे. परंतु ह्यामध्ये आणखीन एक आहे की राहुल गांधींची प्रतिमाची आणखीनची बदलायला कारण म्हणजे भाजप आणि अमित शहा आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, की ह्या मंडळींनी गेले 5-10 वर्ष जवळजवळ राहुल गांधींची प्रतिमा नकारात्मक बनवली होती. त्यांची टिंगलटवाळी सुरू होती. त्याचा उलटा परिणाम असा झाला की एखाद्याला बघा तुम्ही नकारात्मक ठरवत गेलेत, एखाद्याला वाईट म्हणत गेलेत की समाजावर याचा हा उलट परिणाम, समोरच्यावर याचा उलट परिणाम होत असतो. समोरचं म्हणतो याला एवढे वाईट म्हणतात नाही, हे नकारात्मक याची बाजूने मांडतात ना, म्हणजे आपण याचा अभ्यास केला पाहिजे, हे जाणून घेतलं पाहिजे, म्हणजे नक्की काहीतरी चांगलं असणार, ह्याच्यात काही चांगलं असणार. तेव्हा ह्याची भूमिका आपण तपासून घेऊ आणि अशा माणसाला मग सहानुभूती मिळते. तसं राहुल गांधीच्या बाबतीतही झालेलं आहे. त्यांचे स्वतःचे प्रयत्न असणार, त्यांचे मार्गदर्शक सल्लागार त्यांनाही श्रेय द्यावं लागेल. परंतु त्याचबरोबर ह्याचं श्रेय ते भाजपला, मोदीजींना आणि अमित शहा यांनाही द्यावं लागेल की त्यांनी जी नकारात्मक प्रतिमा यांची बनवली आणि बनवण्याचे ते प्रयत्न करत होते आणि बनवत होते, त्याचा हा उलट परिणाम असा झाला की राहुल गांधी जनतेमध्ये अधिक लोकप्रिय बनत गेले आणि जनतेमध्ये ते लोकप्रिय बनत जाऊन त्यांच्याविषयी जी सहानुभूती राहुल गांधीविषयीची वाढत गेली. त्याचं रूपांतर त्यांच्या सहानुभूतीमध्ये झालं.
असंही घडलेलं आहे. त्यामुळे राहुल गांधींना आणि काँग्रेसनी खरं तर भाजपचे, अमित शहाचे आणि मोदीजींचे आभार मानायला लागतील. परंतु बदललेले राहुल गांधींचं एकूणच व्यक्तिमत्व हे मात्र नक्की आज रोजी, म्हणजे आज मोदी आजपर्यंत गेले 15 वर्ष तरी, 14 सालापासून गेले 12 वर्ष तरी मोदीजी क्रमांक 1चे लोकनेते होते. राहुल गांधी दुसऱ्या क्रमांकाचे, तिसऱ्या चौथा क्रमांक देशभरात कुणीही नाही. मग चौथ्या पाचव्या क्रमांकापासून ठीक वेगवेगळ्या राज्यातले लोकनेते, राज्यस्तरीय नेते, म्हणजे शरद पवारांसारखे. परंतु आत्ता पहिला क्रमांक हा अजूनही मोदीजी आहेत, पण मोदीजी राहुल गांधी समान मार्क आहेत, समान गुणांचे आहेत. दोघांनी 1 नंबर जाईल. आजच्या स्थितीत लोकनेते म्हणून मोदीजी आणि राहुल गांधी दोघेही नंबर 1ला आहेत. ह्या आधी मी सांगितलं होतं, नंबर 1 मोदी होते, नंबर 2 राहुल गांधी होते. आता स्थिती नाही राहिलेली. आता बदल झालेले आहे नक्की, की आता मोदीजी आणि राहुल गांधी हे नंबर 1ला आहेत, क्रमांक 1वर आहे. 2 नंबर भारतामध्ये सध्या आता कुणाचंही म्हणता येणार नाही, 2-3 म्हणता येणार नाही. थेट चौथ्या क्रमांकापासून थेट लोकनेते राज्यस्तरामधले येऊ शकतात, असणार आहे. म्हणजे आहेतच शरद पवारांसारखे, चंद्रबाबू नायडूंसारखे, नितीश कुमारांसारखे त्या राज्यातले नेते. त्यामुळे ह्या गोष्टी असतात की तुम्ही नकारात्मक प्रतिमा जर दुसऱ्याची बनवलीत तर त्याचा फायदा हा त्या व्यक्तीला होत असतो. लोकांमध्ये त्याच्याविषयी सहानुभूती वाढत जाते. हळूहळू लोक असं विचार करतात, उलटा विचार करतात की याच्यामध्ये नक्की काही चांगलं असणार आहे. हे लोक नक्की याचं नाव घेतात, नकारात्मक याची भूमिका मांडतात, नकारात्मक प्रचार करतात, याची टिंगल करतात, म्हणजे हा नक्कीच चांगला असणार आहे. ह्याचं आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि अशा व्यक्तीला सहानुभूती मिळते, याचा राहुल गांधींना फायदा झालेला आहे नक्की. आणि त्यांचे माझे एक सल्लागार, हे त्याचा सल्ला दिला असेल तो वेगळा, आणि त्यांनी स्वतःमध्ये बदल घडवला असेल तोही वेगळा. परंतु आजला राहुल गांधी बदललेले आहे, त्यांची लोकप्रियता वाढलेली आहे, खूपच वाढलेली आहे. माध्यमांमध्ये त्यांच्याविषयी फार चांगल्या प्रतिक्रिया आहेत. हे आपल्याला मान्य करा, खुल्या दिलाने मान्य करावं लागेल. मंडळी, यावर आपलं काय मत आपण जय द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.